नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव ऋषिकेश लांबाडे। स्वागत आहे तुमचे लांबाडे लर्निंग पॉइंट या यूट्यूब चॅनलवर। आज दिनांक आहे 25 सप्टेंबर 2025। तरी आजचे महत्त्वाचे चालू घडामोडी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी कोणी चॅनलवर नवीन असेल तर असेच व्हिडिओ रोज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर आजच्या चालू घडामोडीला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, ऑस्कर 2026 मध्ये भारताची अधिकृत एंट्री म्हणून कोणत्या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे? पर्याय ए होमबाउंड, पर्याय बी कांगुआ, पर्याय सी पुटुल, पर्याय डी बर्डमॅन। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए होमबाउंड। प्रश्न क्रमांक 2, AI इम्पॅक्ट समिट 2026 कोणत्या देशात आयोजित केले जाईल? पर्याय ए इंग्लंड, पर्याय बी अमेरिका, पर्याय सी भारत, पर्याय डी चीन। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी भारत। प्रश्न क्रमांक 3, आशियाई कॅडेट कप 2025 चे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले? पर्याय ए महाराष्ट्र, पर्याय बी उत्तराखंड, पर्याय सी गोवा, पर्याय डी उत्तर प्रदेश। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी उत्तराखंड। प्रश्न क्रमांक 4, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेणारा पहिला भारतीय कोण बनला आहे? पर्याय ए युजवेंद्र चहल, पर्याय बी अर्शदीप सिंग, पर्याय सी कुलदीप यादव, पर्याय डी आवेश खान। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी अर्शदीप सिंग। प्रश्न क्रमांक 5, आत्मनिर्भर भारत उपक्रमाअंतर्गत आफ्रिकेतील पहिला भारतीय संरक्षण उत्पादन प्रकल्प डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग प्लांट कोणत्या देशात सुरू करण्यात येणार आहे? पर्याय ए नायजेरिया, पर्याय बी चाड, पर्याय सी मोरोक्को, पर्याय डी इजिप्त। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी मोरोक्को। प्रश्न क्रमांक 6, ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉरएव्हर फंडमध्ये गुंतवणूक करणारा पहिला देश कोणता बनणार आहे? पर्याय ए ब्राझील, पर्याय बी ऑस्ट्रेलिया, पर्याय सी भारत, पर्याय डी चीन। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए ब्राझील। प्रश्न क्रमांक 7, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक ठोकणारी भारतीय खेळाडू कोण बनली आहे? पर्याय ए हरमनप्रीत सिंग, पर्याय बी स्मृती मानधना, पर्याय सी हरलीन कौर, पर्याय डी प्रतिका रावल। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी स्मृती मानधना। प्रश्न क्रमांक 8, तिरुमाला हिल्स आणि एरामट्टी डिब्बालू कोणत्या राज्यात आहेत ज्यांना युनेस्कोच्या तात्पुरत्या टेंटेटिव्ह यादीत समाविष्ट करण्यात आले आहे? पर्याय ए उत्तर प्रदेश, पर्याय बी आंध्र प्रदेश, पर्याय सी मध्य प्रदेश, पर्याय डी तेलंगणा। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी आंध्र प्रदेश। प्रश्न क्रमांक 9, 5वे राजभाषा संमेलन कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले आहे? पर्याय ए गांधीनगर, पर्याय बी कोलकाता, पर्याय सी पुणे, पर्याय डी जयपूर। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए गांधीनगर। प्रश्न क्रमांक 10, 5वे तटरक्षक शिखर संमेलन कोणत्या देशात आयोजित केले जाणार आहे? पर्याय ए भारत, पर्याय बी ऑस्ट्रेलिया, पर्याय सी दक्षिण कोरिया, पर्याय डी फ्रान्स। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए भारत।